तंत्रज्ञान हे माणसासारखं काम नाही करत. जो माणसासारखा वागण्याचा प्रयत्न करणारा घटक आहे. तंत्रज्ञान आणि माणूस यांचा परस्पर जो संबंध आहे ना, तो कॉम्प्लेक्स आहे. एका 14 वर्षाच्या मुलांनी असा एक AI बॉट बनवला होता. तो त्याच्याशी नियमित गप्पा मारायचा आणि त्या AI बॉटनी ह्याला सांगितलं की यू आर युजलेस, तू मरून जा, तू जगण्याच्या लायकीचा नाही आहेस. आणि त्या मुलांनी ॲक्च्युली आत्महत्या केली. तंत्रज्ञान आणि माणूस यांचा परस्पर जो संबंध आहे ना, तो कॉम्प्लेक्स आहे. कारण तंत्रज्ञान हे माणसासारखं काम नाही करत. ते वेगळ्या पद्धतीने काम करतं. माणूस वेगळ्या पद्धतीने तयार झालेला घटक आहे. पण ह्या सगळ्यात आपण AI हा एक मोठा फॅक्टर विसरून चालणार नाही की जो माणसासारखा वागण्याचा प्रयत्न करणारा घटक आहे. त्यामुळे ह्याच्या पुढचा काळ अधिक कॉम्प्लेक्स आहे. कारण सगळंच AI बेस्ड होणार आहे. प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत ज्या पद्धतीने पोचवली जातात ते अल्गोरिदम्स जे आहेत ते AI बेस्ड आहेत. वेगवेगळे व्हिडिओज बनवण्यासाठीचं तंत्रज्ञान हे AI बेस्ड आहे. तुम्ही जो कंटेंट कन्झ्युम करता आहात तो कंटेंटसुद्धा बऱ्यापैकी AI बेस्ड कंटेंट होऊ लागला आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की मी जे काही बघते आहे ते जरी AI जनरेटेड असलं तरीसुद्धा माणसांनी तयार केलेल्या गोष्टींच्या जवळ जाणारं ते असणार आहे. त्यामुळे त्याचा इन्फ्लुएन्स माझ्यावर जो होतो आहे तो एखाद्या व्यक्तीशी मी बोलल्यानंतर जसा असेल तशा पातळीवरचा इन्फ्लुएन्स असण्याची खूप दाट शक्यता आहे. आणि मग त्याची कॉम्प्लेक्सिटी वाढते. कारण तंत्रज्ञानाशी जेव्हा तुम्ही जोडलेले असता, म्हणजे विदाऊट AI तंत्रज्ञानाशी जेव्हा तुम्ही जोडलेले असता तेव्हा तिथे खूप गॅप्स सहज दिसतात, खूप एरर्स सहज दिसतात जे AI बेस्ड कम्युनिकेशनमध्ये दिसणार नाही. याचं एक उत्तम उदाहरण तुला देते की कॅरेक्टर AI सारखे जे प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे तुम्ही एक कॅरेक्टर बनवू शकता, चॅट बॉट AI बेस्ड, आणि त्या कॅरेक्टरशी तुम्ही गप्पा मारता. आता असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ह्याच्यावरती जर तू त्या चॅटबॉटला विचारलंस की आर यू अ ह्युमन, तर ते हो असं उत्तर देतं. ते असं सांगत नाही की आय एम अ चॅटबॉट किंवा आय एम अ AI बेस्ड बॉट असं ते सांगत नाही. ते असं सांगतं येस आय एम ह्युमन बीइंग अँड नाऊ टॉक टू मी. सो जेव्हा लहान मुलं अशा प्लॅटफॉर्मवरती जातात तेव्हा त्यांना ॲक्च्युली असं वाटतं की आपण एखाद्या माणसाशी बोलतो आहोत. वाईटच आहे ना हे, खूप वाईट आहे. आणि ह्याच्यातली सगळ्यात गंभीर घडलेली घटना म्हणजे एका 14 वर्षाच्या मुलांनी असा एक AI बॉट बनवला होता, कॅरेक्टर बनवलं होतं आणि तो त्याच्याशी नियमित गप्पा मारायचा आणि लॉंग चॅट्स आणि डिस्कशन्स आणि असं सगळं. आणि एका चॅटमध्ये त्यांनी असं सांगितलं, त्या AI बॉटनी ह्याला सांगितलं की यू आर युजलेस, तू मरून जा, तू जगण्याच्या लायकीचा नाही आहेस. काहीतरी त्यांचं हॉट डिस्कशन चालू असेल आणि त्या मुलांनी ॲक्च्युली आत्महत्या केली. सो एक तंत्रज्ञान तुम्हाला सांगतंय की तू जगण्याच्या लायकीचा नाही आहेस आणि रिअल माणूस आत्महत्या करतोय. हा कॉन्टेक्स्ट आपण समजून घेतला पाहिजे. ही एक फक्त घटना नाही आहे. जसजसं तंत्रज्ञान माणसाच्या जवळ, म्हणजे माणूसच ऑलमोस्ट बनल्यासारखं वागायला सुरुवात होईल ना, त्याच्यानंतर आपल्या रिलेशनशिप्समधली कॉम्प्लेक्सिटी वाढत जाणार आहे. कारण माणसाकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव असतात जे रिअल अनुभव आहेत. AIचे अनुभव अजून रिअल नाहीत, ते डेटा बेस्ड अनुभव आहेत. माणसांनी जो डेटा तिथे फीड केलेला आहे, आपण जे काही वापरत असतो सतत मोबाईल, तो जो काही डेटा जनरेट होतो त्याच्यातनं तो जे काही शिकतो आहे त्या बेस्डवरती तो बोलत असतो. माणूस तसा बोलत नाही. माणूस स्वतःच्या अनुभवाचा अनालिसिस करून त्याच्यावरनं बोलत असतो. हा या दोन घटकांमधला आत्ता, भविष्यात नाही, आत्ता असलेला फरक आहे. पण हा फरक करणं इतका वेळच आपल्याला मिळत नाही आहे. ते समजून घ्यायला पण वेळ मिळत नाही. कारण ते समजून घेण्याच्या व्यवस्था आपल्याकडे नाहीत. ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे हे आपल्याला कळत नाही आहे.